सूर्य उगवत होता आणि सकाळचे कोवळे ऊन सर्वत्र पसरले होते. एका सुंदर बागेत जिथे विविध प्रकारची फुले फुलली होती तिथे एक चतुर मधमाशी राहायची. तिचे नाव मकरंद होते. मकरंद खूप मेहनती आणि हुशार होती. ती नेहमी आपल्या बुद्धीचा वापर करून काम करायची. अनेक वर्षांपासून बागेतील फुलांवर एक मोठे संकट आले होते. एक दुष्ट किडा ज्याचे नाव विध्वंसक होते तो फुलांचा रस शोषून घेत होता आणि त्यांना सुकून टाकत होता. यामुळे बागेतील फुले मरत होती आणि मधमाशांना मध मिळणे कठीण झाले होते. दुष्ट विध्वंसकाला हरवणे सोपे नव्हते. तो खूप शक्तिशाली होता आणि त्याला कोणीही हरवू शकत नव्हते. इतर मधमाशा घाबरल्या होत्या, पण मकरंदने धीर सोडला नाही. तिने एक योजना आखली. ती विध्वंसकाकडे गेली आणि त्याला म्हणाली, "अहो विध्वंसक राजा, तुम्हाला माहीत आहे का या बागेत एक गुप्त अमृत आहे. ते प्यायल्याने तुम्ही अजरामर व्हाल." विध्वंसकाला हे ऐकून खूप आनंद झाला. त्याला वाटले की तो आता अजरामर होईल. त्याने मकरंदवर विश्वास ठेवला आणि तिला अमृत शोधण्यासाठी मदत करण्यास सांगितले. मकरंदने विध्वंसकाला बागेच्या सर्वात खोल भागात नेले, जिथे एक मोठा आणि धोकादायक मधमाशांचे पोळे होते. दुष्ट विध्वंसक लोभाने त्या पोळ्यात शिरला. पोळ्यातील मधमाशांनी त्याला पाहिले आणि त्या सर्व त्याच्यावर तुटून पडल्या. मधमाशांनी त्याला इतके डंख मारले की तो तिथेच मरून पडला. मकरंदने आपल्या चातुर्याने बागेला वाचवले. सर्व मधमाशांनी तिचे आभार मानले आणि तिला राणी मकरंद म्हणून घोषित केले. बागेत पुन्हा फुले फुलू लागली आणि सर्वत्र आनंद पसरला.